धरत 2 महिनेपर्यंत ध्रुवानी भगवंताचं स्मरण केलं. साक्षात समोर भगवान प्रगट झाले. भगवंताला साष्टांग दंडवत घातलं. भगवंताने उठवून उचललं त्याला. त्याला काहीतरी बोलायचं होतं पण त्याला शब्द सापडत नव्हते. भगवंताने आपला शंख त्याच्या गालेला लावला. तसंच तो बोलायला लागला. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. ज्या भगवंताने माझ्यामध्ये प्रवेश केला, माझ्या सुप्त असलेल्या वाणीला संजीवित केलं, माझ्या सर्व इंद्रियांच्यामध्ये ज्यांनी चैतन्य निर्माण करून दिलं, त्या भगवान नारायण परमात्म्याला मी प्रणाम करतो. भगवंताचं सुंदर असं स्तवन ध्रुव करतात. भगवंत मोठे प्रसन्न झाले. भगवंत म्हणाले, तुला जे पाहिजे ते दुर्लभ आहे पण तरी सुद्धा मी देतो. तुला अशा पदाची अपेक्षा आहे ना जिथून तुला कोणी उठवू नये. ठीक आहे, मी तुला आशीर्वाद देतो. तुला दिव्य असं आढळ ध्रुव पद प्राप्त होईल. ठीक आहे, आशीर्वाद दिला. आणि हा बाळ केवळ आढळपद नाही, त्याच्या अगोदर 36,000 वर्षपर्यंत तो राज्य करतो. प्रभूंना प्रणाम केला. भगवान अंतर्धान पावले. ध्रुव आपल्या घराकडे जायला निघाले. जसे घराकडे आले ना, गावाच्या जवळ आले, त्यांचं खूप मोठं स्वागत करण्यात आलं. त्यांना घेऊन जाण्यासाठी हत्ती आणले होते. हत्तीवर बसून त्यांची मिरवणूक करण्यात आली. ध्रुवाने आपला भाऊ उत्तम याला पण आपल्या हत्तीवर घेतला. ध्रुवाची मिरवणूक काढण्यासाठी राजभवनामध्ये आल्यानंतर दोन्ही आईने मोठा स्नेह केला त्याच्यावर. आता ध्रुव आपल्या वडिलांच्या बरोबर राहायला लागला. ध्रुवाच्या जीवनातल्या पुढे 2 घटना आहेत. एक घटना अशी, उत्तम यक्षाकडून मारला जातो आणि ध्रुवाने त्या यक्षाच्या बरोबर युद्ध करून आपला पराक्रम गाजवला. एक दुसरी गोष्ट जी आहे, ध्रुवाने 36,000 वर्ष राज्य केलं. आता त्याला निवृत्त होण्याची इच्छा झाली. तेव्हा तो एका दिव्य नदीच्या काठावर आला. तो छान तपस्या करत बसला होता आणि अचानक एके दिवशी त्यांनी पाहिलं, समोरून एखादा सूर्य जवळ येत असल्याची भास झाला. जवळ आल्यानंतर लक्षात आलं, अरे हा, हे तर एक विमान दिसायला लागलं. विमान जसंही जवळ आलं, विमानातले सुनंद नावाचे देवदूत खाली उतरले. ध्रुवाला प्रणाम केला. महाराज, तुमचे 36,000 वर्ष पूर्ण झाले. जर तुम्हाला आता वापस येण्याची जर इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. तयार आहे मी. ध्रुवाने लगेच आपलं सगळं सोडलं आणि ध्रुवाने आपला पाय विमानामध्ये ठेवला. उजवा पाय विमानामध्ये ठेवला. आता डावा उचलून वर ठेवणार, तेवढ्यामध्ये उजवा पाय वर ठेवलेला पुन्हा खाली घेतला. सुनंदाने त्याला काय झालं, खाली उतरला. सुनंदाला ध्रुव सांगतात, माझी एक इच्छा आहे. म्हणजे बोला ना, या विमानामध्ये आणखी एक त्याला घेऊन जायचंय, जमेल का? सुनंदाने सांगितलं, महाराज अहो हे विमान आहे, हे काळी पिवळी जीप आहे, किती भरून घेऊन जाणार तुमच्या ऑटोमध्ये? हो. सध्या ते बस बंद असल्यामुळं तर काय बघायचं काम नाही. त्या 42 माणसं गेले म्हणे एका माणसाने काळी पिवळी. काळी पिवळी होय, किती माणसं नाही. ते विमान आहे बरोबर, ते एक सीट त्या माणसाला तिथं बसवलं आहे. मग असं केलं तर चालेल का? म्हणजे बोला ना, समजा माझ्या जागी जर दुसऱ्याला जर पाठवलं तर जमू शकतं का? ते म्हणजे नाही महाराज, ज्याचं नाव आहे सीटवर त्यालाच बसताय, दुसऱ्याला नाही घेऊन जात आहे. ध्रुवाने त्या सुनंदाला हात धरले, सांगितलं, महाराज मी काम करा, तुम्ही तुमचं विमान घेऊन जा, मी इथंच राहीन. का बरं? ध्रुवाने सांगितलं, माझी अशी इच्छा आहे की माझ्या बरोबर माझी आई आहे, त्या सुनीत मला दिव्य लोकाला घेऊन जायचं आहे. पण जर विमानामध्ये जर तिला घेऊन जाता येत असेल तर मी माझ्या आईची सेवा करत इथंच राहीन. ध्रुवाचं बोलणं ऐकल्यानंतर सुनंद मोठे आनंदित झाले, सदगतीत झाले. ते बा धन्य धन्य आहात तुम्ही.
बाळ हे मान्य आहे मला की या विमानामध्ये दुसऱ्या कुणाला नेता येत नाही, पण ही गोष्ट तुला माहिती नाही, आम्ही येत असताना 2 विमान आणली होती. हे बघ त्या दुसऱ्या विमानामध्ये तुझी आई बसली आहे, ते बघ तुझं विमान पुढे चाललंय, आता तुझं विमान पाठीमागे जाणार आहे. समोरच्या विमानामध्ये आपली आई बसून हात करत जाते हे पाहिल्यानंतर दुसऱ्या क्षणी ध्रुवच्या विमानामध्ये बसले आणि आईच्या मागोमाग आढळ अशा पदावर निघून जातात. शुकाचार्याने सांगितलं, राजन हे चरित्र जो मी श्रवण करतो त्याच्या अंतःकरणाने सद्भक्तीचा उदय होतो. खूप मोठं पुण्य या चरित्राच्या श्रवणाचं सांगितलंय. त्यांच्या वंशामध्ये पुढे उत्कल नावाचा मुलगा होतो, बरीचशी मुलं यांच्या वंशामध्ये पुढे अंग नावाचा राजा होतो, वेण नावाचा राजा होतो. त्या वेणाच्या शरीरापासून मंथन करून पृथ्वी महाराज जे भगवंताचे साक्षात अवतार आहेत त्यांचंही निर्माण झालेलं आहे. असे अनेक यांच्या वंशामध्ये पण पुत्र आहेत. पण पुन्हा कधीतरी आपण त्यांच्या चरित्राचं वर्णन करू. शुकाचार्यांनी पंचमस्कंदाच्या प्रारंभाला सांगितलं, राजन आता मी तुला प्रियव्रताच्या चरित्राची कथा सांगतो. राजाने विचारलं, महाराज तुम्ही तर मगाशी म्हणला होता की प्रियव्रत तपस्सेला. म्हणे हा गेला होता तपस्सेला. पण काय झालं माहितीये का, म्हणजे काय झालं, एके दिवशी भगवान ब्रह्मदेव, मनु महाराज, नारद आदी काही जण प्रियव्रताच्या आश्रमामध्ये आले. प्रियव्रत तपस्या करत शांत बसले होते. भगवान परमात्म्याने सांगितलं, बाळ मी तुला काही सांगणार आहे ते लक्ष करून ऐक. 8-10 श्लोकामध्ये भगवान ब्रह्मदेवाने त्याला उपदेश केलेला, फार सुंदर उपदेश. भगवान सांगतात, बाळ तुला काय वाटतं, केवळ भगवंताचं नाव घेतलं म्हणजे देवाला आवडतं असं आहे का? केवळ भगवंताचं नाम घेणे याच्यानेच परमात्म्याला प्रिय होतो असं नाही. परमात्म्याचं कार्य केलं पाहिजे. परमात्म्याचं कार्य म्हणजे काय असतं माहितीये का? आपल्या मराठीमध्ये एक फार छान भक्तिगीत आहे, जो आवडतो सर्वा
का टाळ्या वाजवत गणेश. वा छान, छान. मानवी जीवन ही गोष्ट केवळ स्वतःसाठी नाही. कसं राहिलं पाहिजे माणसाने? आपलं संपूर्ण जीवन समाजाच्या कार्यासाठी याच्यासाठी जगलं पाहिजे. बाळ निबोधता ते दमृतम ब्रवीमी, मी तुला अमृत सांगतोय. केवळ देवाला प्राप्त करणे हा पुरुषार्थ नाही. देवा या मार्गाने तू चालला. ब्रह्मदेव, महाराज, मनो, नारद आणि सगळ्यांनी जेव्हा समजून सांगितलं, सगळ्यांना प्रणाम केला आणि प्रियव्रत महाराज पुन्हा आपल्या घरी आले. आणि घरी आल्यानंतर प्रियव्रताने काय काय केलं आहे? पृथ्वीचे 7 विभाग केलेत असं वर्णन आहे. आपण जे सप्तखंड पाहतो ना, त्यांनी तयार केलेले खूप सुंदर अशी रचना तयार. काय काय रचना केली प्रियव्रताने हा एक स्वतंत्र विषय. आपण कधीतरी त्याच्यावर चिंतन करू. त्यांच्या घरामध्ये अग्निद्र नावाचा मुलगा होता. जसे 7 मुलं आहेत ते प्रत्येकाला एक याच्यावर तुम्ही ठेवले. मुख्य भरतखंडामध्ये अग्निद्र नावाचा मुलाला त्यांनी राजगादीवर बसवलं. या अग्निद्राच्या पोटी नाभी नावाचा पुत्र झाला. नाभी महाराजाची एक इच्छा होती की भगवंत एकदा माझ्या घरी यावं. खूप मोठी तपस्या आपण केली होती. नाभी महाराजांच्या घरामध्ये ऋषभदेवाच्या रूपाने भगवंत स्वतः घरामध्ये प्रगट झाले. ऋषभदेव हा एक भगवंताचा दिव्य अवतार पण मानलेला आहे. काही धर्मातले, जैन धर्मातले लोक त्यांना आद्य तीर्थंकर असं म्हणतात. या ऋषभदेवांना 100 मुलं. ऋषभदेवांना 100 मुलं. त्याच्यातले ते 100 मुलापैकी सगळ्यात मोठा जो मुलगा होता त्याचं नाव होतं भरत. त्याच्यानंतरची जे 9 मुलं होते त्यांचं चरित्र शेवटच्या दिवशी जमलं तर बघू. ते 9 आर्षभ झाले, संन्यस्त झाले. आणि बाकीचे जे 90 मुलं आहेत ती राजाला मदत करत असत. त्या भरत राजाचं वर्णन काय करावं? भरत राजाबद्दल 3 गोष्टी सांगतो तुम्हाला. एक, या भरतावरून आपल्या देशाचं नाव भारत असं पडलं. पूर्वी अजनाब खंड असं म्हणत असत. दुसरी गोष्ट, भरत महाराजांनी 1 कोटी वर्ष राज्य केलं. तिसरी गोष्ट, भरत महाराजांना आता वैराग्य प्राप्त झाले. आता राज्य सोडून जाण्याची इच्छा आहे. पण प्रजा सांगते नाही महाराज, आम्हाला तुम्ही पाहिजे. एवढं भरतावर प्रेम सगळ्या प्रजेनी केलं. पण असे भरत महाराज एक दिवशी आपल्या सर्व राज्याचा, सर्व परिवाराचा त्याग करून रात्रीच बाहेर पडले. भरताचा राज्यकारभार सांगितलं नाही. भरताच्या विरक्तीमध्ये भरताने जे केले ते भागवतामध्ये निवेदन केले. भरत महाराज जेव्हा राज्य सोडून निघाले, गंडकी नदीच्या काठावर पुलह नावाच्या आश्रमाच्या ठिकाणी आले. तिथं चक्रवर्ती नावाची नदी वाहती. त्या नदीच्या काठावर एक आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये भरत महाराज राहत. भरत महाराज परिचर्या नावाची साधना. परिचर्या म्हणजे आपल्या शब्दामध्ये देवाची पूजा, भजन. भरत महाराज फार छान पूजा करा. आपल्यासारखी पूजा नव्हती भरत महाराजांची. नंतर आपल्याकडच्या लोकांची पूजा बघायसारखी असते. मी एकाच्या घरी गेलो होतो. त्या काकूला महाराज एक 5 मिनिट बसा, मी थोडी पूजा करते मग तुम्हाला चहा दूध. म्हणलं काय हरकत नाही, उद्या असं बसलो होतो खुर्चीवर. बाजूला ते देवघर होतं. ते कुंड्यामध्ये पाणी घेऊन त्या देवघराच्या समोर असं ठेवलं. सगळे देव असे एकदाच ओढून टाकले मध्ये. ते म्हणलं हे JCB असंच ओढत नुसते मध्ये टाकून महाराज झालं. मी म्हणलं उद्या सावकाश. ते सगळे फुलं वगैरे असे झटकले. त्याच्यावर ते लगेच सगळे 2-2, 4-4 देव एकमेकावर घासून वर ठेवायला लागले. काय कमाल आहे. त्याच्यानंतर ते गोपीचंदन काढवलं होते का वाटीमध्ये. ते असं चांगलं पाणी पण त्याला असं पकड ते हे केलं. असं वर झटकलं असं त्या सगळ्या कुणाच्या नाकात, तोंडात ते गंध. ते फुलं असे उचलून असे टाकले देवाच्या. काही देवाच्या डोक्यावर ओझच सर होईना. काही देव म्हणायला लागले द्या आमच्याकडे पण एखादं फुल. त्यांना मिळेल ना. महाराज झालं. मी म्हणलं उद्या सावकाश उद्या. ते पंचफळामधली ती साखर होती लाल भडक. ती कुंकू वगैरे टाकून ती साखर देवावरून असं पाणी ठेवलं. महाराज हलव. उद्या सगळं झाल्यावर म्हणलं काकू मला असं वाटायला लागलंय की तुमची पण अशीच पूजा करावी. अशी म्हणजे कशी माहितीये का, तुम्ही जसं त्या देवाला टाकलात की नाही, घरातली सगळे 8-10 माणसं एकदा ढकलून द्यावेत तुमच्या बाथरूम मध्ये. एक 5-7 घागरी असं वरून पाणी होतावं. दोघाला असं एकमेकाच्या अंगावर घासून चला जा बाहेर. असं
असं असं बरं दिसतं का? पण काय करा, माणसं असं करतात. खरं सांगू का, देवाची पूजा करणारेच देवाची जास्त विडंबना करायला लागले. मी तुम्हाला फार अवघड नाही, फार सोपं सांगतो देवाची पूजा कशी करायची. फार सोपं सांगतो. एखाद्या 1-2 वर्षाच्या लेकराला आई जसं करते तशी देवाची पूजा करायची. आई जसं त्याला बाथरूम मध्ये नेते, त्याचा एक चौरंग असतो, त्याच्यावर ते प्लास्टिकचा त्याच्यावर बसवते, त्याला व्यवस्थित कोणता हिवाळा असेल तर गरम पाणी, थंड असेल उन्हाळा असेल तर थंड पाणी, असं छान पाणी घालते, छान साबण लावते, त्याला छान कपड्याने पुसून घेते. त्याला टावेल सुद्धा असा रखरखीत नाही, मऊ टावेलने त्याचा अंग पुसून घेते. मग त्याला छान कपडे घालते, गंध पावडर करते, मग त्याला छान जेवायला खाल्ल्यासाठी खायचं. हे जसं करते ना, बस अगदी देवाला तसं करावं. सगळे देव एक एक व्यवस्थित त्या देवघरात देवाच्या तामणामध्ये काढून घ्यावे. त्याच्यावर व्यवस्थित असं पाणी भरून, आपल्याला काही मंत्र येत असेल तर ठीक, एखादा श्लोक येत असेल ठीक, एखादा गीतेचा अध्याय नाही जमला, एखादा सुंदर येते ध्यान वेळवटीवरी करकटी म्हणून पाणी घाला देवावर, काय अडचण आहे. पूर्ण अभिषेक करावा. मग एक एक देवाला स्वच्छ पुसून व्यवस्थित त्या देवघरावर ठेवावं. देवघरावर ठेवण्याचे सुद्धा नियम आहेत. असं कसंही देव ठेवू नये, त्या देवाला सुद्धा काही नाते गोते काही संबंध असतात की नाही. म्हणले महाराजांचं देवघर बघा बरं थोडं. मी गेलो मध्ये तिथं पाहिलं, वर महादेवाची मूर्ती होती, त्याच्या बाजूला लक्ष्मी. महादेव आणि लक्ष्मीचा काही संबंध. बरं खालच्या बाजूला बघितलं तर इथं विष्णूची मूर्ती, त्याच्या बाजूला तुळजाभवानी. आणि म्हणले ते हे खालीवर ठेव ना देवींना, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. खाली महादेव, त्याच्या वरच्या पायरीवर गणपती. अरे म्हणजे कोण कुणाचा मुलगा आहे बघ, त्या मुलाला खालच्या पायरीवर ठेव, वडिलांना वरच्या ह्याच्यावर ठेव. थोडासा देवाचा नाते संबंध पाहावा, ते व्यवस्थित ठेवावे. देवाला गंध व्यवस्थित, आपण आरशामध्ये केवढा वेळ लावतो तेवढा वेळ देवाला द्यावा. छान देवाला गंध लावावा. एक एक फुल नाही डोक्यावर बसत ना, त्या फुलाला असं फाडून देवाच्या डोक्यावर असं, हे कशासाठी? पायाचा जवळ ठेव ना फुल छान. नैवेद्य दाखवायचं ना, ते लाल साखरच घेऊ नये, वाटीमध्ये छान साखर घ्यावी, त्याचा नैवेद्य दाखवावा, लगेच चहामध्ये टाकून द्यावी, चहा पिळे, त्याच्याबरोबर देवाचा प्रसादही मिळून जाईल. आणि अशी एवढी पूजा झाल्यानंतर मग देवाच्या समोर बसून एखादा स्तोत्र म्हणावा, एखादं भजन म्हणावा, एखादा अभंग म्हणावा. नाही जमलं तर रामकृष्ण हरीचा 5 मिनिट जप करावा. भरत महाराज आपल्या आश्रमामध्ये भगवान नारायण परमात्म्याचं सुंदर असं पूजन करत, आणि पूजन केल्यानंतर भगवान परमात्म्याच्या समोर बसून संकीर्तन करत. किती वेळ संकीर्तन? 1 तासाचं संकीर्तन होतं. 7 ते 8 पूजा, 8 ते 9 संकीर्तन. पण काही दिवस निघून गेले आणि झालं का माहितीये का, सकाळी 7 ते 8 पूजा, पण 8 ते 11 पर्यंत संकीर्तन चाललं. पुन्हा काही दिवस निघून गेले, 8 ते 11च्या ऐवजी 8 ते 1 पर्यंत चाललं. पुढे पुढे त्रास झाला. भरत महाराज भजन करून डोळे उघडून पाहतात तर पूर्वेचा सूर्य पश्चिमेकडे गेला होता. भरत महाराज भजनाला बसले, बराच वेळ भजनामध्ये दंग झाले होते. भजन करून थांबले, पाहतायत तर पूर्व दिशेला सूर्य उगवत होता. किती वेळ गेला? 24 तास भगवंताच्या भजनात. कधी कधी भरत महाराज भजनातून जागे होते. एके दिवशी भरत महाराज जागे झाले, स्नान करायला म्हणून नदीच्या काठावर गेले. बाजूच्या आश्रमातल्या ऋषीने विचारलं, काय भरत महाराज दिसला नाही, 8-10 दिवस पुढे गेला होता. मग भरत महाराजांच्या लक्षात आलं की भजन करत करत 8-10 दिवस माझे गेले होते. तेव्हा प्रार्थना करतात, भगवान तुझ्या चरणाचं जे प्रेम आहे ना, ते असंच उत्तरोत्तर वाढत जावं अशी भगवंताकडे प्रार्थना करायला लागले. पण विधीची गुणी काही वेगळी होते. भरत महाराज नदीच्या काठावर जावेत काय, सिंहाची गर्जना व्हावी काय, सगळी पशु पक्षी थरथरून गेले. काही पक्षींनी अलीकडच्या काठावरून पलीकडे उड्या घेतल्या. त्याच्यामध्ये एक हरडी होती, जिचा प्रसव काळ जवळ आला होता. तिचं ते शावक अलीकडे पडला आणि ती पडीकडे जाऊन मरण पावले. ते व्हायला लागलेलं बघून भरत महाराजांनी तिला उचलून आणलं, त्याला पुसून घेतलं. ते थरथरू लागलं होतं, थंडीचे दिवस होते ना, म्हणून त्याला ऊब एका अग्नीच्या शेकोटी जवळ बसून त्याला थोडीशी ऊब गेली. त्याला भूक लागली असेल, काय करावं म्हणून भरत महाराजांनी त्या हरणाच्या पिलाला बाजूच्या आश्रमामधून थोडस दूध आणून कापसाच्या गोळ्याने पाजवलं. तसं लालन पालन करायला लागले भरत महाराज.
हा जर बाहेर पळून गेला तर एखादा वाघ किंवा खाऊन टाकेल, म्हणून त्याला एका दोरीने बांधून ठेवला आश्रमामध्ये. कधी कधी देव भरत महाराज देवाची पूजा करायला बसले की ते त्या दोन दोन पायाने त्या ओट्यावर चढायचं, देवाच्या गळ्यातला फुलाचा हार तोडायचा. अरे सरक सरक बाजूला सरक. देवासाठी फुलं आणणारे भरत महाराज आता त्या हरणाच्या फुलासाठी थोडस कोवळं गवत आणायला लागले. हळूहळू आता पूजेमध्ये अर्धा फरक पडला. अर्धी देवाची पूजा ना अर्धा एक उठावणी झाली की त्या पिला आहे ना पिलो, हा पुढची उठाव थोडा थोडा व्यत्यय होतो. एक दिवस तर असं झाला, भरत महाराज सकाळी उठले, पाहताय तर आश्रमात फिरू नाही. कुठे गेलं शोधायला लागले, आजूबाजू सापडले नाही. इकडे गेले का काही लोक म्हणले इकडे त्या जंगलाकडे गेल्यासारखं, जंगलाकडे फिरतायत भरत महाराज, दिवसभर फिरतायत. भरत महाराजांचं वय किती होतं आहे का कोणाच्या लक्षात? 1 कोटी वर्ष राज्य केलं होतं. वय किती होतं? 1 कोटीपेक्षा पुढे वय होतं त्या भरत महाराजांचं. काय वृद्धत्व असेल, पण तरी फिरत होते. दिवसभर भरत महाराज फिरले, त्या हरिणी चावक असं म्हणत. दिवस मावळला, भरत महाराज आपल्या आश्रमाकडे वापस आले. भरत महाराजांनी गेलं ते पिलं, बहुतेक कुण्यातरी वाघ समाने खाऊन टाकला असेल असा विचार करून आपल्या आश्रमात येऊन बसले भरत महाराज. आणि ते देवघराच्या पाठीमागे लपून बसलो होतो हळूच समोर. नबाडा फसवतोस हे मला. भरत महाराजांनी त्याला आपल्या जवळ घेतलं, त्याला मांडीवर घेऊन भरत महाराज बोलायला लागले, तुला माहितीये का आज सकाळपासून मी स्नान केलं नाही, माझी पूजा केली नाही, माझी जप केला नाही, काही नाही, दिवसभर तुझ्या पाठीमागे फिरत होतो. भरत महाराज त्याच्याशी बोलता बोलता अंतर्मुख झाले. काय कमाल आहे, काय पत्ता नाही माझा. जो भरत जणी पांचजनी सारख्या पत्नीचा त्याग केला, आर्यावर्तासारख्या भूमीचा त्याग केला, सुमती सारख्या मुलांचा त्याग करून इथं आला, असतो भरत एका हरणाच्या पिलाच्या संगतीने इतका पतित व्हावा. आज दिवसभरात देवाचं पूजन नाही, स्नान नाही, धिक्कार असो माझ्या परमार्थ जीवनाला. भरत महाराज त्याच्याकडे पाहत पाहत बस तरी आपला अंतिम श्वास घेतला. पुढचा जन्म भरत महाराजांना हरणाचा प्राप्त झाला, पण त्याही जन्मामध्ये त्यांना स्मृती कायम असल्या कारणाने बस पुढच्या त्या जन्मामध्ये पूर्ण आत्मचिंतनामध्ये राहिले. तिसरा जन्म अंगिरस गोत्रामध्ये एका ब्राह्मणाच्या घरामध्ये आला, पण तिथं मात्र त्याने प्रत्येक क्षणाक्षणाला आत्मचिंतन करत राहत होते. भरत महाराज आता हळूहळू मोठे होऊन आले होते. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हा बहुतेक बेडा आहे, पण ते शांत राहत. पुढे पुढे लोक त्यांना बेडच समजायला लागले. पुढे तर त्याला जड भरत असं नाव प्राप्त झालं. भरत महाराज आपल्या आई वडील असेपर्यंत आपल्या घरी राहिले, मग नंतर ते आजूबाजूला फिरायला लागले, कधी शेतावर कधी इकडं तिकडं. एका दिवशी तर काही दरोडेखोरांनी त्याला पकडलं. चला पुढे जायचं, विचारलं नाही, चला. तर दरोडेखोरांनी आणून त्याला देवीच्या समोर उभं केलं. कशासाठी माहितीये? बली देण्यासाठी. भरत महाराजांनी भगवतीला हात जोडून प्रार्थना केली, हे आई भवगदे पिडलो भारी, मजला दुःख हे सोसेना हो, तुझला माझी अंबे. साक्षात भगवती प्रगट झाली, सगळ्या दरोडेखोरांचा निपात करून टाकला आणि त्याला आशीर्वाद दिला, जा आता तुला भवबंधनाचं कसलंही भय नाही, निरपेक्ष होऊन राहा, योग्य काळ आल्यानंतर तुला दिव्य अशी अवस्था प्राप्त होईल. भरत महाराज तिथं निघून गेले. रोहगण नावाच्या एका राजाची भेट झाली, त्याच्याबरोबर काही आत्मच्या खंडामध्ये कोणत्या कोणत्या देवता आहेत, त्यांचं कोणतं नाम साधन वगैरे हे सगळं वर्णन केलं. खगोल, ख शब्दाचा अर्थ अंतरिक्ष, अंतरिक्षातले सगळे ग्रह नक्षत्र तारे यांचं वर्णन केलं. पंचमस्कंदाच्या 26व्या अध्यायामध्ये नरकाचं वर्णन केले. 28 प्रकारचे नरक सांगितले. मी पूर्वी नरकाचं वर्णन सांगत नव्हतं, नरकाचं वर्णन सांगायचं, त्याच्यापेक्षा मी काय म्हणत होतो, नरकामध्ये कोणाला यायचं हात वर करावं, कुणीच हात वर करायचे तुमच्यासारखं. मग म्हणलं तुम्हाला कुणाला जर जायचंच नाही तर कशाला नरकाचं वर्णन सांगा, जाऊ द्या, सोडून द्या. पण आमचे माणिकदेव मला एकदा म्हणले एका भागवतामध्ये, महाराज तुम्ही नरकाचं वर्णन जरूर सांगत. कारण का माहितीये का, नरकावर तरुण जाण्याचा उपाय सांगता, पण तो कुणी करत नाही.
ह्याच्यासाठी नरकाकडे प्रवृत्तीच होऊ नये, याच्यासाठी नरकाचं भय राहिलं पाहिजे. नरक 28 प्रकारचे आहे. कोणत्या नरकामध्ये काय कारणाने जावं लागतं याचं वर्णन केलं. जो व्यक्ती सुवर्णाची चोरी करतो त्याला संदंश नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. काय असतं, एक गरम असा एक काटा असतो, त्याच्याने त्याला टोचतात असं आहे म्हणा. जो पशुपक्ष्यांना मारतो, त्यांच्यावर त्रास देतो, त्यांच्यावर अत्याचार करतो, त्याला वज्रकंटक शाल्मली नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. तसे वज्राचे कंटक म्हणजे काटे असतात आणि त्या काट्याने त्याला खाली झाडावरून खाली ओढतात, त्याला मारतात, त्याला त्रास देतात. हे माणसे जे लोक दुसऱ्याच्या घराला आग लावतात, एखाद्याचं घर पाडतात, एखाद्याला दुःख देऊन त्याच्या घरातून बाहेर काढतात, अशा प्रकारचे जे लोक असतात त्याला सारमेधन अशा नरकामध्ये पाठवलं जातं. तिथं वज्रासारख्या दाढीची कुत्री असतात आणि ते त्याला असं फाडायला लागतात. असं भयंकर दुःख त्याला तिथं द्यायला लागतं. जो आपल्या व्यवहारामध्ये खोटेपणा वागतो, खोटी साक्ष देतो किंवा खोटं बोलून एखाद्याचं धन हडप करतो, त्याला अशा भयंकर नरकामध्ये पाठवलं जातं. तिथं त्याला उंच डोंगरावरून खाली ढकलून दिलं जातं. असं नरकाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर जो पशुला बांधतो, त्याला त्रास देतो, त्याला सूळ टोचवलं जातं म्हणे. असंही त्याच्या ठिकाणी खूप मोठं दुःख त्याला दिलं जातं. असे अनेक प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. जो आधी तिकडे क्रुद्ध डोळ्याने पाहतो म्हणे, त्याला पर्यावर्तन नावाच्या नरकामध्ये ढकललं जातं म्हणे. तिथे गिधाड असतात, त्याचे डोळे फोडतात म्हणे. असे अनेक प्रकारचे नरक भागवतामध्ये सांगितलेले आहे. नरकाची भीती याच्यासाठी वाटते की कधी कधी असं लक्षात येतं की ह्याच्यातल्या एखाद्या नरकाची आपलं पण रजिस्ट्रेशन झालेलं आहे. कारण प्रत्येक माणसाकडून काही ना काही चुका झालेल्याच असतात की नाही. राजा परीक्षित सुद्धा स्वतः म्हणला, महाराज ह्याच्यावर काही उपाय नाही का? हे सगळं भयंकर आहे, उपाय नाही करतो बोले. आहे ना, म्हणजे 2 उपाय आहेत. एक आहे प्रायश्चित्त नावाचा उपाय, पण तो फार अवघड आहे. आणि आपल्याकडे आता वेळ संपली आपली. आणखी आपल्याकडे काय काय राहिले सांगू का? एक अजामिळाचं चरित्र राहिले, दुसरं नरसिंहाचं एक राहिले. जरा दोन काळजी काय राहिले, काय राहिलं बघ वेळ. तुम्ही काळजी करू नका. 5:30 म्हणजे 5:30. आणखी 6 मिनिट शिल्लक. 6 मिनिट. अहो, एका मिनिटात जग इकडं तिकडं होतं. तुम्ही कशा काळजी करता? आपल्याकडे 6 मिनिट शिल्लक आहेत. काही काळजी करू नका. हे सगळे चरित्र तुम्हाला सांगतो. नरकातून तरुण जाण्याचा उपाय शुकाचार्याने सांगितलं. राजन, नाम संकीर्तन हा आहे. एक काम करू, 6 मिनिट तर आहेत, चरित्र बघून घेता ते थोडा भगवंताचं भजन करू. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. श्रीमन्नारायण होती कधी. फक्त दैवयोगाने मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. मृत्यूची वेळ आली, यमदूताने पाश टाकला, भयभीत गोष्टीने आपल्या मुलाला हात मारली, नारायणा धाव, आणि विष्णू परमात्म्याचे दूत प्रकट झाले. यमदूताचे पाश तोडून टाकले. यमदूत निघून गेले. विष्णुदूताने याचा वेळ कळावून सोडून दिला. आणि आता विचार करायला लागला, अजामिळ होतो, मी या बंधनातून का मुक्त झालो? हो न हो, हे नारायणाच्या दूतांनी केलेली माझ्यावरची कृपा आहे. बस आता पुढचा प्रत्येक क्षण नारायणाच्या भजनामध्ये. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. नारायण नारायण हरे हरे. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे.
असावं म्हणे. हा अजामिळ कमीत कमी मनुष्य जातीतला होता. पूर्वी तर एकदा अशी घटना घडली. एक असुर कुळामध्ये जन्माला आलेला असुर पुत्र प्रल्हाद आपल्या राजवाड्यामध्ये भगवंताचं भजन करत असत. गायती गायंदा जलपंता मनजलपती. भगवंताचं भजन करत नाचत राहत प्रल्हाद तासन तास. अष्टसाधिक सात्विक भाव प्रगट होत. कधी भगवंताचं रूप समोर दिसावं, डोळ्यातून आतुरच्या धारा याव्या, अंग अंग रोमांचित व्हावं. भगवंताच्या दर्शनाने विभोर होत प्रल्हाद. मुलांची ही अवस्था बघून एके दिवशी वडिलांनी म्हणलं, बाळ त्याच्या पुढे जर नारायणाचं नाव घेतील तर मृत्यूदंड मिळेल. नुसतं बोलून थांबले नाही, पर्वताच्या शिखरावरून टाकून द्यायला लावलं. विषारी साप चालायला लावले. अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला, अनेक साधनं करून पाहिली, पण प्रल्हादाला काही झालं नाही. का? कारण प्रल्हाद भगवंताचं स्मरण करतो. एक दिवस हिरण्यकश्यपू अतिशय संतापला. कारण हिरण्यकश्यपू निर्भय होता. त्याला माहित होतं ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे मला कोणी मारू शकत नाही. त्याला हे माहिती नव्हतं की भगवान परमात्मा त्याही वराला पूर्णता करून तुझा वध करणार आहे. एके दिवशी आपला बाळ भजन करतोय हे बघितलं, सहन नाही झालं हिरण्यकश्यपूला. तो मारण्यासाठी धावला आपल्या बाळाकडे. पुढे काय काय घटना घडली ती आपल्याला बघायचंय. कोणतं भजन करा म्हणून येईल. नारायण नारायण हरे हरे, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. हिरण्यकश्यपू आपल्या मुलाला हाताला धरून आता मारण्याच्या तयारीमध्ये आहे. हिरण्यकश्यपूने विचारलं, बाळा तुझा नारायण आहे कुणाचा? हिरण्यकश्यपू एवढा उंच निर्माण बघितला. विष्णु जगत के कण कण में समाया हुआ है. हाँ पिताश्री, तो वो मुझसे भयभीत क्यों है? मुझे दिखाई क्यों नहीं देता? उनको देखने से पूर्व उन्हें अपना बनाना पड़ता है, उनका बनना पड़ता है. और फिर उन्हें बुलाओ तो वो दौड़े चले आते हैं. तो बुला उसे, आने दे उसे दौड़ते हुए. मैं भी तो देखूं कि उसका रूप कैसा है, कितनी शक्ति है उसमें. विश्वास है तो बुला. विश्वास
बरं, चला यानंतर आरती होईल.
सर्वं